हॅलो स्टुडंट्स, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आणि मी तुमची खुशी मॅम. आज तुम्हाला इयत्ता 9वीतील जलसुरक्षा या विषयावरील पहिला धडा जलचक्र या धड्याच्या स्वाध्यायावरील उत्तरे घेऊन आलेली आहे. प्रश्न पहिला, जलचक्र म्हणजे काय? उत्तर, पृथ्वीवरील पाण्याचे बाष्पीभवन, संघनन, पर्जन्य आणि प्रवाह या प्रक्रियांद्वारे पाणी सतत एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी फिरत राहते. या अखंड नैसर्गिक प्रक्रियेला जलचक्र असे म्हणतात. प्रश्न 2, जलचक्राचे मुख्य घटक कोणते? उत्तर, समुद्र, नद्या, तलाव, भूजल, वातावरणातील जलवाष्प, हिमनद्या व बर्फ. प्रश्न 3, जलचक्रातील विविध पायऱ्यांची नावे लिहा. उत्तर, बाष्पीभवन, वाष्पोर्जन, संघनन, पर्जन्य, पृष्ठीय प्रवाह, झिरपणे, भूजल पुनर्भरण. प्रश्न 4, भारतातील खाली सर्वाधिक पावसाच्या ठिकाणांची माहिती द्या. उत्तर, मौसिनराम, मेघालय राज्यातील खासी टेकड्यांमध्ये आहे. येथे जगातील सर्वाधिक वार्षिक पाऊस पडतो. चेरापुंजी, मेघालयमध्ये आहे. अतिवृष्टीसाठी प्रसिद्ध असून जगातील सर्वाधिक पाऊस पडणाऱ्या ठिकाणांपैकी एक आहे. आगुंबे, कर्नाटक राज्यात आहे. पश्चिम घाटात असून येथे अतिवृष्टी होते. अंबोली, महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहे. हे महाराष्ट्रातील सर्वाधिक पाऊस पडणाऱ्या ठिकाणांपैकी एक आहे. ताम्हिणी, पुणे जिल्ह्यातील सह्याद्री पर्वतरांगांमध्ये आहे. येथे मान्सूनमध्ये मुसळधार पाऊस पडतो. प्रश्न 5, जलचक्रातील मुख्य प्रक्रिया सांगा. उत्तर, जलचक्रातील मुख्य प्रक्रिया: 1. बाष्पीभवन, सूर्याच्या उष्णतेमुळे पाण्याचे वाफेत रूपांतर होते. 2. वाष्पोर्जन, वनस्पतींच्या पानांतून जलवाष्प बाहेर पडते. 3. संघनन, जलवाष्प थंड होऊन ढग तयार होतात. 4. पर्जन्य, ढगातील पाणी पाऊस, हिम किंवा गारांच्या स्वरूपात पृथ्वीवर पडते. 5. अपधाव, पृष्ठीय प्रवाह, पावसाचे पाणी जमिनीवरून वाहत नद्या, तलाव व समुद्रात जाते. 6. झिरपणे, काही पाणी जमिनीत मुरून भूजलाचा साठा वाढते. प्रश्न क्रमांक 6, जलचक्राची प्रतिकृती तयार करून वर्गात सादर करा. तर इथे मी तुम्हाला जलचक्राची डायग्राम प्लॉट करून दिलेली आहे. प्रश्न 7, पावसाच्या प्रवासाचे थोडक्यात वर्णन करा. उत्तर, सूर्याच्या उष्णतेमुळे समुद्र, नद्या व तलावातील पाणी बाष्पीभवन होते. जलवाष्प वर जाऊन थंड झाल्यावर ढग तयार होतात. ढगातील पावसाचे थेंब मोठे झाल्यावर पाऊस पडतो. हे पाणी नद्या, तलाव आणि भूजलात साठते व पुन्हा बाष्पीभवन होऊन जलचक्र सुरू राहते. प्रश्न 8, अपधाव आणि झिरपा यावर परिणाम करणारे घटक कोणते? उत्तर, पावसाचे प्रमाण व तीव्रता, जमिनीचा उतार, मातीचा प्रकार, खडकांची रचना, वनस्पतींचे आच्छादन, मानवी हस्तक्षेप, जंगलतोड, शहरीकरण, रस्ते इत्यादी. प्रश्न 9, पावसाचे प्रकार सांगा. उत्तर, संवहनी पाऊस, सूर्याच्या उष्णतेमुळे गरम झालेली हवा वर जाऊन थंड होते व पाऊस पडतो. 2. पर्वतीय किंवा प्रतिरोध पाऊस, आर्द्र हवा पर्वताला अडकल्याने वर जाऊन थंड होते व पाऊस पडतो. 3. चक्रीवादळी किंवा आवर्त पाऊस, उष्ण व थंड हवेच्या संयोगामुळे किंवा चक्रीवादळामुळे पडणारा पाऊस. प्रश्न 10, पर्जन्यमानाचा आणि जलचक्रातील इतर घटकांचा हिशेब ठेवणाऱ्या संस्थेस भेट द्या. उत्तर, मी भारतीय हवामान विभाग IMD स्थानिक हवामान केंद्राला भेट दिली. तेथे पर्जन्यमान, तापमान, आर्द्रता, वाऱ्याचा वेग व दिशा यांची नोंद ठेवली जाते. ही माहिती पावसाचा अंदाज व हवामानाचा अभ्यास करण्यासाठी वापरली जाते. या संस्थेमुळे जलचक्राचा अभ्यास आणि जलव्यवस्थापनास मदत होते. प्रश्न 11, अपधाव आणि भूजलासंबंधी भूरूपे निरीक्षण करा. उत्तर, मी माझ्या परिसरातील उताराची जमीन, नाले, विहीर आणि शेताचे निरीक्षण केले. पावसाचे पाणी उतार्यावरून वाहून जाऊन अपधाव तयार होत असल्याचे दिसले. काही पाणी जमिनीत झिरपून भूजल वाढत असल्याचे आढळले. विहिरी, बोअरवेल आणि झरे हे भूजलाशी संबंधित भूरूपे असल्याचे निरीक्षण केले. तर इथे आपल्या स्वाध्यायावरील सर्व प्रश्नांची उत्तरे झालेली आहेत. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. काय डाऊट असेल तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की विचारा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.